वाढत्या उन्हाच्या झळा आता वीज यंत्रणेला देखील बसू लागल्यात। महावितरणानं त्यावर अनोखा उपाय शोधलाय। नशिराबादमधील सबस्टेशनमध्ये पॉवर ट्रान्सफॉर्मर थंड ठेवण्यासाठी थेट कूलरची व्यवस्था करण्यात आली आहे। नशिराबाद सबस्टेशनमधून परिसरातील सुमारे 7 ते 8 गावांना वीज पुरवठा केला जातो। मात्र तापमानात होत असलेल्या प्रचंड वाढीमुळे ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल तापून जळण्याचा धोका निर्माण झाला होता। त्यामुळे वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महावितरणानं ही पर्यायी उपाययोजना राबवलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितीन नांदुरकर यांनी। जळगावचा उष्णतेचा पारा 42 डिग्री टेम्परेचरच्या या ठिकाणी पार जाताना दिसतो आहे। दुसरीकडचा जर विचार केला, प्रत्येक जण या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी त्या पद्धतीने प्रयत्न करतोय। मात्र जळगावच्या नशिराबाद परिसरामध्ये आपण बघतोय तर सबस्टेशन परिसरामध्ये या पॉवर ट्रान्सफरला कुठेतरी थंडावा व्हावा यासाठी नशिराबाद महावितरणच्या वतीने या ठिकाणी कूलरची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण या महावितरणचा कर्मचारी बघतोय की तो या पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या बाहेर लावलेल्या या कूलरला कुठेतरी थंड व्हावा यासाठी पाणी भरताना दिसतो आहे। या नशिराबाद परिसरातील सबस्टेशनच्या माध्यमातून जवळपास 7 ते 8 गावांमध्ये हा वीज पुरवठा केला जातो। उन्हाचा पारा कुठेतरी वाढत चालला असल्यामुळे हे पॉवर ट्रान्सफॉर्मर जे आहे ते कुठेतरी जळू नये याकरिता या थंड राहायला पाहिजे, म्हणून उष्णतेपासून कुठेतरी बचाव व्हावा यासाठी या कर्मचारी असतील किंवा अधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कूलरची व्यवस्था या पॉवर स्टेशनसाठी पॉवर ट्रान्सफॉर्मरसाठी करण्यात आलेली आहे। नेमकी का ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, आपल्यासोबत या पॉवर सबस्टेशनचे अधिकारी आहेत। वागुर्दे सर, काय सांगाल? अनोख्या पद्धतीची व्यवस्था पॉवर सबस्टेशनला कुठेतरी या ठिकाणी करण्यात आलेली आहे, कूलरची व्यवस्था लावण्यात आलेली आहे, काय सांगाल? आजच्या वाढत्या तापमानामुळे कूलर गरजेचं आहे, कारण की हा पॉवर ट्रान्सफॉर्मर जास्त हीटमुळे जळू नये आणि जळाल्यामुळे लोकांना वीज पुरवठा खंडित होऊ नये त्यासाठी आपण हे कूलर लावलेलं असतं, जेणेकरून त्यात ऑइल फिलिंग हे थंड होते आणि आपल्याला हा ट्रान्सफॉर्मर लवकर नादुरुस्त होणार नाही आणि सर्वांना वीज पुरवठा सुरळीत मिळेल यासाठी हे कूलर लावले जातात। अन्यथा कूलर नाही लावले तर सदर ट्रान्सफॉर्मर जळू शकतो तापमानामुळे वाढत्या। निश्चितच आपण बघतोय तर अनोख्या पद्धतीची व्यवस्था या ठिकाणी कूलर लावून या सबस्टेशनच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या अनोख्या शक्कल लढवल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित होत नसल्यामुळे या ठिकाणी काहीसा दिलासा नागरिकांना मिळाल्याचं चित्र या ठिकाणी पाहावयास मिळतं आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव।